नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी मित्रांसाठी आता सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीबद्दल सर्वात मोठी अपडेट आता समोर आलेली आहे। तर बघा शेतकरी, ज्या शेतकऱ्यांना आता कर्ज बाकी मिळालेले नाही त्या शेतकऱ्यांना सरकारने आश्वासन दिले होते की 30 जून पूर्वी आम्ही सर्व कर्ज माफ करू। तर बघा शेतकरी मित्रांनो, आता 13 जिल्ह्यामधील थकबाकी सरकार आता 30 जून पूर्वीच देण्याचे ठरवलेले आहे। तर आता बघा शेतकरी मित्रांनो, कोणत्या दिवशी कर्जमाफीची यादी येणार आहे याची माहिती संपूर्ण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आता मी तुम्हाला सांगणार आहे। शेतकऱ्यांना 30 जून पूर्वी शेतकरी कर्जमाफी 13 जिल्ह्यामध्ये सर्वाधिक थकबाकी कोणत्या दिवशी कर्जमाफीची यादी येणार आहे याची संपूर्ण माहिती आता मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे। त्याआधी आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघा शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य सरकारने 2026 मध्ये शेतकरी कर्जमाफी संदर्भात अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे। तर बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 30 जून 2026 पूर्वी राज्यातील पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची अधिकृत घोषणा केली आहे। या निर्णयामुळे राज्यातील लाखो थकबाकीदार आणि नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। तर बघा मित्रांनो, आता यामधील गरीब व लहान शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे असे स्पष्ट सांगितलेले आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, सरकारने या योजनेला कोणते नाव दिलेले आहे, योजनेची अंमलबजावणीची तारीख किती आहे, समितीचे अध्यक्ष कोण आहेत, तर प्रमुख लाभार्थी कोणाला व कोणकोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे, कर्जाची मर्यादा कितीपर्यंत आहे। तर बघा, या योजनेचे नाव असे आहे की महाराष्ट्र शेतकरी कर्जमाफी 2026 या योजनेचे नाव आहे। तर याची अंमलबजावणीची तारीख 30 जून 2026 पूर्वी आहे। तर थकबाकीदार शेतकरी आणि नियमित कर्जदार याचा लाभ घेऊ शकतात आणि या कर्जाची मर्यादा 3 लाख पर्यंत कर्जमाफी मिळण्याची शक्यता आहे। अंतिम निर्णय आता देणार आहेत। तर बघा शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढलेले आहे त्या शेतकऱ्यांचे सरसकट 3 लाखापर्यंत कर्ज माफ होण्याची आता सरकारने शक्यता ठाम निर्णय दिलेला आहे। तर नंबर 1, थकबाकीदार शेतकऱ्यांची यादी आणि हालचाली। सरकारने बँकाकडून थकबाकीदारांसाठी ज्या शेतकऱ्यांची माहिती मागवली आहे त्यांना ताज्या आकड्यानुसार राज्यातील सुमारे 25 लाख शेतकऱ्यांकडे 35,500 कोटी रुपयांचे कर्ज थकले आहे। सहकार विभागाने व बँकांकडून 45.63 लाख रुपये कर्ज खात्याची माहिती मागवली होती। त्यापैकी 82.80 लाख खात्यांची माहिती प्राप्त झाली असून तिचे विश्लेषण सुरू केले आहेत। तर नंबर 2 बघा, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन। केवळ थकबाकीदारांनाच नव्हे तर जे शेतकरी नियमितपणे कर्जाची परतफेड करतात त्यांनाही यावेळेस मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर थकबाकी वेळेवर भरत असाल तर त्या शेतकऱ्यांना या योजनेचा आता मोठा लाभ होणार आहे। प्रोत्साहनपर अनुदान। गेल्या 5 वर्षापासून नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 ते 1 लाखापर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्याबाबत आता सरकारचा विचार सुरू आहे। यापूर्वीच्या योजनेमध्ये 2019 मध्ये नियमित कर्जदारांना 50,000 रुपये मिळाले होते। आता यंदा वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर कर्ज घेत असाल तर तुम्ही वेळेवर परतफेड करत जावा, कारण आता सरकारने या वर्षीपासून पैशाची मुदत वाढवण्याचे ठरवले आहे। कर्जमाफीसाठी पात्र आणि निकष म्हणजे तुम्ही पात्र असू शकता व कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत बघा। प्रवीण परदेशी समिती एप्रिल 2026च्या पहिल्या आठवड्यात आपल्या अहवाल सादर करणार आहेत। मात्र प्राथमिक माहितीनुसार पुढील शेतकरी पात्र ठरू शकतात। तर बघा,
शेतकरी मित्रांनो, ज्यांचे पीक कर्ज 30 जून 2025 पर्यंत थकीत आहे त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो. त्यानंतर बघा, ज्या शेतकऱ्यांनी 2020 ते 2025 या काळात कर्जाचे हप्ते नियमित भरले आहेत त्या शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळू शकतो. सरकारी नोकरीत नसेल, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार आणि आयकर म्हणजेच इन्कम टॅक्स भरणारे शेतकरी या योजनेतून वगळले जातील. तर बघा, सरकारने यावर सुद्धा एक मोठा निर्णय घेतलेला आहे. सरकारने सांगितले की जे नोकरदार असतील किंवा कर्मचारी, लोकप्रतिनिधी, आमदार किंवा खासदार किंवा कोणताही इन्कम टॅक्स आयकर भरणारे शेतकरी असेल तर त्या शेतकऱ्यांना या या योजनेतून वगळले जाऊ शकेल. तर बघा मित्रांनो, यापूर्वीच्या योजनेची व आता सध्याची स्थिती. विधानसभेत सहकारी मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिलेली माहिती बघा. तर मित्रांनो, नंबर 1, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 अजूनही 6.53 लाख पात्र शेतकरी लाभांच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांच्यासाठी 2026 ते 2027च्या अर्थसंकल्पात 5,975,000.51 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. नंबर 2 बघा, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी या कर्जमुक्ती योजना. या योजनेत 62.42 लाख पात्र शेतकऱ्यांपैकी 32.29 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. तर बघा, नवीन पोर्टल आणि नाव तुमचे कसे तपासायचे. राज्य सरकार या कर्जमाफीसाठी एक समर्पित ऑनलाईन पोर्टल विकसित करत आहे. या पोर्टलच्या आधारित प्रमाणीकरण केल्यानंतरच लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील. तर बघा शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना त्यांच्या गावातील चौंडीवर किंवा ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जाऊन सुद्धा याची पाहणी करता येईल. तर बँकाकडून प्राप्त झालेली माहिती आधारशी लिंक केली जाईल जेणेकरून पारदर्शकता राहील. तर शेतकरी मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला लागणारे आवश्यक कागदपत्रे व कोणतेही डॉक्युमेंट असेल तर तुम्ही जवळच्या तुमच्या शेती संपर्क कार्यालयामध्ये जाऊन किंवा बँकेमध्ये जाऊन याची पाहणी व पडताळणी करू शकता. तर शेतकरी मित्रांनो, लवकरात लवकर अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे, त्यामुळे लवकरात लवकर अर्ज भरण्यास सुरुवात करा. तरच तुम्हाला या योजनेचा म्हणजे कर्जमाफी या योजनेचा लाभ मिळेल. आता सरकारने 5 मिनिटापूर्वीच महत्त्वाची माहिती दिलेली आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, असेच नवनवीन अपडेट्स व शेतीविषयी माहिती पाहण्यासाठी व सरकारी कोणतीही योजना असू या योजनेची माहिती पाहण्यासाठी आपल्या मराठी कट्टा या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो.